रात्र दुसरी, अक्काचे लग्न. श्यामची आई. लेखक साने गुरुजी सादर करीत आहे कथा वाचन. भाग पहिला. आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळ होते. नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले. लहानगा गोविंद पावा वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कवी हृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलताना आश्रमामध्ये प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे, हालविना तरुवर पुष्प पान रे. गोपीनाथा आले आले सारून या काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे. गोविंदा. लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यामध्ये मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गाई गुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूंची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात. परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व 7 लाख खेड्यात ते वाजविले जात आहे. वाजव, आळव ते गीत. परंतु ती पहा, घंटा वाजत आहे. प्रार्थनेस चला, गोविंदा म्हणाला. हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटपीन, श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. स्थिरावला समाधीत, स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञांच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी सर्व मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टी सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांमध्ये आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमतच नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचे नाव मोठे होते. बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते.
माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचविली. कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा दोंडाच तो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नव्हती. त्यांना आतून चिंता जाळीत असे. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुण नादान या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरविल्या, ठराव केले. परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच. निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म. परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींचेही विकतात. यापरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवितात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टींबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू, असे जगाने कसे म्हणावे. परंतु जाऊ दे, मी भावनाभरात कुठेतरी वाद चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मदच मिळणार. आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार. तुम्ही बोलत राहिले म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला. तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवाले नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान, तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे, गोविंदा म्हणाला. भाग 1. भाग 2 पुढील भागामध्ये कथाकथन होईल.